शैलेंद्र मिसाळ साहेब, भारतीय क्रांती दल. महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देशातल्या तमाम परिवर्तनवादी महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. भारत मुक्ती मोर्चा वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली जी या महाराष्ट्रावर काढण्यात आला, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व संघटना मेश्राम साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं मी आज या सभेतून जाहीर करतो. मित्र, ईव्हीएम बद्दल सांगायचं, बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम आंदोलन चालू आहे. वेगवेगळ्या संघटना या ईव्हीएम आंदोलन करत आहेत. परंतु मला सांगा, जे सत्तेमध्ये बसलेत ते का रस्त्यावर येत नाही? ज्याने या लोकशाहीचा समजा फायदा घेतला, सत्तेत जाऊन बसले, मोठमोठी पदे भूषवली, ते का रस्त्यावर येत नाही? याचा सुद्धा विचार मंथ व्हायला पाहिजे. का दलित संघटना, का सगळ्या बहुजन संघटनेने ठेका घेतला? ठीक आहे, ठेकाच घेतला, कारण की भारताची लोकशाही आपल्याला वाचवणं आहे. परंतु जे पिढ्यानपिढ्या सत्तामध्ये बसलेत, त्यांचे बाप झाला की मुलगा, मुलगा झाला की नातू, नातू झाला की पंतू, ते का रस्त्यावर उतरत नाही? का त्याला देशाशी घेणं देणं नाही का? मित्र, लोकशाही वाचवायची असेल तर सर्व समाजाने, सर्व बहुजन समाजाने रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्यावेळेस ईव्हीएम बद्दल आवाज उतरला येईल, त्यावेळेस ईव्हीएम बंद झालं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. परंतु ऐकण्यासाठी त्यांच्या कानामध्ये तेल टाकावं लागेल. लोकशाही मार्गाने चालून आता मी 2 वेळेस आंदोलन केलं, 2 वेळेस आंदोलन करून सुद्धा त्याची काही दखल झाली नाही. विभागीय आयुक्ताला मी ईव्हीएम मशीन जाळलं, परंतु त्याची सुद्धा दखल घेण्यात आली नाही. यासाठी मित्रांनो, जोपर्यंत याच्या सत्तेत बसले तर विरोधी पक्ष बाकावर यांनी सुद्धा बोललं पाहिजे, यांनी सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे, ईव्हीएम बद्दल आवाज उतरला पाहिजे. हे बोलत नाही, यांचं चालतं 10 वर्ष सत्ता तुम्ही बघा, 10 वर्ष सत्ता आम्ही बघू, हे असं चालू राहणार आहे. परंतु मित्रांनो, आता ऍक्शन प्लॅनची बारी आली आहे. आंदोलन करून या समजा मोर्चे काढून चालणार नाही. यांना दांडेशिवाय दुसरं काही दिसत नाही. मित्रांनो, हे जे एवढे हाफचट्टी वाले आहे, आरएसएस वाले, हे जसे दंडुके घेऊन फिरतात ना, तसं आपल्या जेवढ्या सामाजिक संघटना आहे यांनी सुद्धा दांडे हातात घ्या आणि जसाच तसा उत्तर द्या, तेव्हा यांच्या लक्षात येणार आहे. माग अमित शहाने एक डायलॉग केला, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर. अरे, गोधरा हत्याकांडातला तडीपार हा आरोपी आंबेडकर आंबेडकर म्हणतो. अरे, आंबेडकर तुझा बाप आहे आंबेडकर, तू काय आंबेडकर म्हणतो? तो फक्त इथंच बोलतो आणि म्हणतो आंबेडकर. तू जरा रस्त्यावर फिर, तुला दिसून येईल आंबेडकर. मित्रांनो, दुसरं महत्वाचं, आता इथून पुढं जे बी आंदोलन करावं लागणार आहे, ते आंदोलन या महाराष्ट्रातल्या तमाम संघटनाला घेऊन आणि दांडे हातात घेतल्याशिवाय हे लोक वटणीवर येणार नाही. अशा प्रकारचं